पूर्वीची भाजप चौकटीमध्ये, संस्कारांमध्ये आणि शिस्तीमध्ये वाढलेली होती. भ्रष्टाचार विरहित भाजप होती. सध्याच्या भाजपमध्ये भ्रष्टाचारी आणि जेलमध्ये जाऊन आलेले, दाऊदशी संबंध असलेले गुन्हेगार लोक आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केलेली आहे. भाजपच्या या अवस्थेला राज्याचं नेतृत्व नव्हे, त्यांना पाठिंबा देणारे सर्वच जबाबदार आहेत, असंही खडसेंचं म्हणणं आहे. गिरीश महाजन हा केवळ माझा सामान्य कार्यकर्ता होता, आता ते मोठे नेते झालेत, असा टोलाही एकनाथ खडसेंनी महाजनांना लगावलाय. पूर्वीच्या कालखंडामधले भाजपा एका विशिष्ट चौकटीमध्ये, संस्कारामध्ये, शिस्तीमध्ये, भ्रष्टाचार विहीन अशा स्वरूपाची भाजप मानली जात होती. नेहमीच भारतीय जनता पार्टीचा नारा राहायचा की आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही, गुन्हेगारांना साथ देणार नाही. गुन्हेगारी मुक्त शासन अशी गोपीनाथ मुंडेंची घोषणा होती आणि त्यामुळे गुन्हेगारी मुक्त भाजप अशा स्वरूपाचंही त्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं. भ्रष्टाचारांना संरक्षण त्या कालखंडात दिलं नव्हतं. आता भारतीय जनता पार्टीमध्ये 90% लोक हे बाहेरून आलेले आहेत, ज्यांच्यावर ईडीची किंवा अन्य कारवाई केलेली आहे, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले आहेत. त्याच आरोपींना आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाचं स्थान आहे. आणि ज्याने उभं आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी घातलं, रक्त आटवलं, असे कार्यकर्ते बाकी आज बाजूला पडतायत. नाही, मला नाही वाटत गिरीश महाजन वगैरे. बा गिरीश महाजन हा तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज मंत्री झालं. मी ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं. मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि चांगली गोष्ट आमच्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.